कॉन्टेंट व्हायरल होण्याचं काहीच सिक्रेट इन्ग्रेडियंट नाही आहे. पण तरी आता तू विचारशील तर त्याचं कारणच असं, कोणालाच माहीत नाही आहे ना काय होईल. म्हणजे जी स्ट्रॅटेजी एखाद्या ॲपवरती प्लॅटफॉर्मवरती शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट, म्हणजे जो आपण उभा व्हिडिओ पाहतो, लाँग फॉर्मॅट कॉन्टेंट, आडवा पाहतो, मोठा पाहतो, लाँग फॉर्मॅट, याची आत्ता आत्ता कळली आहे, त्याचा विषय कळला आहे, अशा पद्धतीची मांडणी लोकांना आवडते असं वाटतं, तितक्यात बदलायला लागतं सगळं. आणि ना ते सतत बदलत असल्यामुळे त्या स्ट्रॅटेजी सतत बदलाव्या लागतात. त्यामुळे त्याचा एक ॲनालिटिकल रिपोर्ट नावाचा प्रकार असतो. त्याच्या अतिशय बोरिंग अभ्यासपूर्वक बाजूपण मी मांडते आहे, कारण त्या माहिती नसतात. कसं असतं ना की मला त्याचं पण खूप वाईट वाटतं की काय इंस्टाग्रामवर तुम्ही रीला बनवता, नाचता आणि झालं तुम्ही व्हायरल होता. तर तसं नाही आहे ते. त्याच्या मागे पुन्हा एकदा खूप अभ्यास आहे, त्याची स्ट्रॅटेजी आहे. त्या रीलची सुरुवात, ज्याला हुक पॉईंट असं म्हणतात, लाँग फॉर्मॅट व्हिडिओ असेल, त्याची सुरुवात पहिल्या 3 सेकंदामध्ये जे माणूस सपासप स्क्रोल करत असतो तिथे त्याला थांबावं लागतं. त्याच्यामुळे व्हिज्युअल हुक असू शकतो, साऊंडचा हुक असू शकतो, तुमच्या बोलण्यातून येणाऱ्या त्या शब्दांमधून पहिलं वाक्य असू शकतं, लाईट्स असतात, ऑब्जेक्ट्स असतात, सेटअप असू शकतो, फ्रेम्स आहेत. जणू काही एखादी फिल्म छोट्या स्वरूपामध्ये दररोज तयार करणं असं असू शकतं. तर आहे ना, कमिंग बॅक टू द पॉईंट, मला एवढंच मांडायचं आहे प्रामाणिकपणे की याच्या मागे खूप विचार असतो, मोठी टीम असते, अभ्यास असतो आणि ॲनालिटिकल रिपोर्ट वाचावा लागतो. म्हणजे आधीचे व्हिडिओ चालले तर कसे चालले, कुठल्या ॲपवरून लोक आपल्या व्हिडिओपाशी आले, ज्याला ट्रॅफिक सोर्स असं म्हणतात, कुठून आले, म्हणजे मोबाईलवरून व्हिडिओ बघितला आहे, घरातल्या टी व्हीवरून व्हिडिओ बघितला आहे, स्त्रियांनी जास्त बघितला आहे की पुरुषांनी जास्त बघितला आहे, कुठल्या भौगोलिक ठिकाणावरून सगळ्यात जास्त बघितला गेला आहे, किती वेळ बघितला गेला आहे, कुठल्या पॉईंटला प्रेक्षक ड्रॉप झाला आहे, सगळ्याचं दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला अल्गोरिदम सांगत असतं. आणि तो ॲनालिटिकल रिपोर्ट सतत वाचावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्याप्रमाणे सतत स्ट्रॅटेजी बदलत राहावी लागते.